जाऊ माझी फडफड बोली, जाऊ जाऊ, आमच्या घरात तर भलते जाऊ आहेत, जाऊ लय मोठ्यापणाचा आवाज, ती लय बोलती, कव्वाच गोड बोलत नाही. जाऊ माझी फडफड बोली, बोडकी कर ग तिला. आता जाऊ कोण? हा बर का, जाऊ जाऊ लक्षात घ्या, ममता नावाची जाऊ आहे. कुठली? ममता. प्रेम. माझ्या प्रेमाला वाटा नको. वाट कोणाकडे जातो? वाटा, हिस्सा, हिस्सा. तुमच्याकडे काय म्हणतात हिस्साला? वाटा. वाटा, बरोबर ना? बरोबर ना? आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात, तुमच्याकडं विचारलं तर काय तुम्ही इथं उत्तरच दे ना, मला विचारून बघा म्हणलं दुसरं काय. मग वाटा, माझ्या प्रेमात वाटा. मला संसारावर प्रेम करायचं, मला जावलं काही द्यायचं, मग माझी ममता, कळतंय का? माझं प्रेम फक्त आणि फक्त भगवंतावरच असलं पाहिजे, बाकी कुणावर मला वाटा नकोय, माझ्याकडे ममता नकोय. कुठली ममता नकोय? संसारावरची. बोडकी कर ग, संसारावरची ममता मला नकोय. विनंती. अजून कोण? नंदाचं कार्ट किरकिर. आता नंदाचं कसं आलं तुझ्याकडं? ती काय झालंय, माझ्या नंदाला डोंगरात दिलंय, तिकडे इंग्लिश मिडियम नाही, मग त्या नंदनं तिचं लेकरू इकडं तोंडोलीला पाठवले, तिथं कडेगावला इंग्लिश मिडियम आहे. मग ते हिथून जात आहे बसनं, नुसतं मामी 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 मामी. कठळा आला त्या मामीचा, तर नुसतं मामी मामी करतोय. माझ्या लेकराला कोराच्या आणि त्याला दुधाच आहे. माझं वाळून गेलो, ती बोलतं डोलं झालं. पण काय म्हणायची ब्यात आहे का? हा, डोळे वाटर वाटर बघती म्हातारी, लिकीचं लिओक आहे तिच्या. आता ऐका, ननंद कोण? इच्छा. ननंद कोण? इच्छा. तिला झालेलं पोरग मोह, तिला झालेला पोरगा मोह, इच्छेला झालेला कार्टय मोह. मला इच्छाही नको, तिचं कार्टही नको. खरूच त्वचा रोग आहे, खरूच त्वचा रोग आहे. त्वचेच म्हणजे देहाचं आपल्याकडे फार स्वार्थ मोह नसला, ह्याला जे व्हायचं ते, जे देही जे व्हायचं ते उद्या. मी याचा विचार करत बिलकुल नाही, याचा विचार करून परमार्थ केला जात नाही. मला सांगा, आमच्याकडे पातेल्यात दूध तापवतात, तुमच्याकडं पातेल्यात, तुमच्यात बघूल्यात, तुमच्यात पातेल्यात, तुमच्यात बघूल्यात. कशात तापवतात? पातेल्यात. पातेल्यात दूध तापवतात. हा, दूध तापवतात पातेल्यात. बरं, दूध तापवायच्या अगोदर पातेलं काय करावं लागतं? स्वच्छ. आतून का बाहेरून? म्हणजे बाहेरून राहू द्या घाल, म्हणजे बाहेरून थोडं राहिलं तरी जमतंय, पण आतून स्वच्छ. आतून कचरा राहिला तर काय होईल रे? नासल. नासलेल्या दुधाचा काहीच फायदा बिलकुल नाही. मग काय करायचं? काही नाही म्हणे, दूध आतून, जर दूध स्वच्छ ठेवायचं असेल तर पातेलं स्वच्छ ठेवलं पाहिजे. दूध नासू द्यायचं नसेल तर पातेलं आतून स्वच्छ घासलं पाहिजे. तिथंच तुकोबराय वर्णन करतात. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे, लय काळजी करू नका. स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम भजे व्रजेक मंडनम समस्त पाप खंडन सुपिच्च कुच्च मस्तकम सुनाद वेणु हस्तकम गोपवीत गोपिकम नमामि कृष्णनागरम मनोज गर्भमोचनम विशाल लोललोचन अनंगरंग सागरम नमामि कृष्णनाग भजे व्रजेक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. फक्त मन स्वच्छ ठेवा, आयुष्यभर जगाचा मालक अस्तित्व ठेवतो. फक्त विनंती एवढीच आहे, नवरंगाच्या साड्या नाही भेटल्या तरी चालतात, अंतरंग स्वच्छ असला की आई भवानी घरामध्ये वास करते, हे सत्य. आणि कुठल्याच ग्रंथात नवरंगाचा उल्लेख नाही, फक्त दुकानदारानं काढलेला कुठं नाही. त्याला दिवाळीच्या आधी माल खपवायचा होता. तो म्हणला कसा खपण? मग बायका ना दिला, बरोबर खपतोय. तुम्ही गोड दिसता, नेसच जा, काही वाईट, एवढं काही वाईट नाही. नटणं सजणं मुरडणं बाईचा अधिकार आहे. नटायचं बिलकुल, नटायचं, आवरायचं, सवरायचं, पण नाही भेटलं तर काही हरकत. बाई एखाद्या वेळेस नाही वेळ मिळाला आवरायला, हरकत. बाई अंगाशी काही घेणं देणं नाही, अंतरंग स्वच्छ पाहिजे. मग मला याला खरूच झाली तरी चालते, याचा मोह मला नाही. माझ्यासाठी नंदाचं कारण किरकिर करत खरूज होऊ दे त्याला, या मोहाला खरूज होऊ दे. हा देहाचा जो मोह आहे, ह्या बंगल्याचा गाडीचा जो मोह आहे, याला काय होऊ दे? खरूज होऊ दे. मला काही घेणं देणं नाही. अजून कोण राहिलं? दादला माझा लय बेकार. मग दादला मारून आहोती देईन मोकळी कर ग मला. दादला कोण? अहंकार. दादला कोण? अहंकार जवळ असला की देव मिळत बिलकुल नाही मिळत. अहंकार नसला पाहिजे, फक्त प्रेम पाहिजे. अहंकार बिलकुल नसला
बसला पाहिजे. बलिप्रतिपदा माहित आहे? पटपट बोला, वेळ कमी. बलिप्रतिपदा कधी असती? हा, आपण त्याला काय म्हणतो? हा, पाडव्या दिवशी कोण कुणाला वळतं? नीट सुधरून, नीट नीट. हा, तुमची चूक नाही. गेल्या वर्षी पाडवान भाऊबीज एकाच दिवशी होती. गेल्या वर्षी तुम्ही नवरान भाऊ एकाच पाटावर वावळलाय. तुमची चूकच नाही. असू दे, असू दे. पण दिवस लक्षात ठेवा, भाऊबीजीला भाऊ वावळतात आणि पाडव्याला नवरा. भाऊबीज चुकली तरी काही हरकत नाही. भाऊ लय असतात. पाडवा लक्षात ठेवा, नवरा इथं काही ऑप्शन नसतंय माय बाप. काय एवढं पाडव्या दिवशी कोणाला वावळायचं? नवऱ्याला. हा, मग रुक्मिणी माता नक्षत्रासारख्या नटल्यात, साजो शृंगार केलाय. आहा हा, इतके गोड दिसतात, इतके गोड दिसतात, इतके गोड दिसतात. देवानं सुद्धा रुक्मिणी मातेकडे बघून म्हणावं, काही दिसतेच ग. अहो, तुमच्यासारख्या माणसांनी आमच्यासारख्याचं कौतुक केलं. कोण म्हणलं की नाही ताई काही कीर्तन झालं? ताई मंडपावरच, मंडपात सुद्धा नाही. तुमच्यासारख्याचं कौतुक ऐकून जर आमच्यासारख्याला अहंकार येत असेल तर जगाच्या मालकानं केलेलं कौतुक ऐकून रुक्मिणी मातेला अहंकार येणार नाही का? कौतुक कुणी केलंय? विश्वाच्या नाथानं केलंय महाराज. अहंकार येणारच की. कौतुक जगाच्या मालकाचं आहे हो. मग जगाचा मालक म्हणतोय मालकिनीला, काही सुंदर दिसतस ग. रुक्मिणी माता मनातल्या मनात म्हणल्या, मग दिसतेच ना सुंदर. तुमचं नशीब आहे तुम्हाला भेटले. लय असतील तुम्हाला, माझ्यासारखी हुडकून सापडणार नाही. देवाला मनातलं. देव म्हणले तू ये वावळाय, तुला दाखवतो आता. तू बघतो वावळा ये आता. रुक्मिणी माता वावळायला गेल्या. देव सापडला. लाजले गे माया तक्कवणा बो बाळू, आता कवणा बो बाळू. जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गो बाळू. लाजले गे माया तक्कवणा बो बाळू, आता कवणा बो बाळू. जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गो बाळू. कशी लाजली? अशी लाजली का नाही? मनाला लाजले. मी तोंड घेऊन म्हणलं होतं मला देवाला भेटले, मी देवाला भेटले, देवाचं नशीब आहे. आता देवच ओळखू ना, कसं करू? सगळं जिकडं बघन तिकडं माझाच नवरा, यातला माझा कुठला? रुक्मिणी माता मनातल्या मनात म्हणल्या, देवा एकदा खून करून सांगत तुम्ही कोण आहे, पुन्हा जिंदगीत म्हणणार नाही मी हाय म्हणून टिकले. देव म्हणला बस बोंबलत. तुला कोण म्हणलं होतं गर्व करायला? देव काही सापडत. तिथं नामदेव राय आले. नामदेव म्हणले आई काळजी करू नका, कोपऱ्यातला गबाळा आपलाय, जावान वावळा. तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? त्याचं कारण आहे, वैजयंती माळकलासी वत्सलांछन, विष्णुदास नामायाने दावियली खून, विष्णुदास नामायाने दावियली खून. ऋषींनी मारलेली लात भगवंताच्या डाव्या हृदयावर आहे. त्या चरणकमलामुळे देव ओळखू यावा. नव्हे नव्हे मी त्याचा दास आहे. माझ्याकडे ज्ञान कमी असलं तरी नम्रता, मी त्याचा दास आहे याची मला जाणीव आहे. मी पतंग तुझ्या हाती धागा, पांडुरंगा याचं मला ज्ञान आहे, ज्ञात आहे मला हे. त्याच्यामुळे या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. माऊली वर्णन करतात ज्याचे ज्ञान भक्तीने परिपूर्ण आहे त्या ज्ञानाला कळतं की मी कोण आहे. या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. त्याला माहित आहे मी कोण आहे, मग त्याला माहित आहे की मी कुठे आहे. मग नामदेवरायांना माहित आहे की मी कुठे आहे, कारण तू आणि मी वेगळा, त्याच्यात आणि माझ्यात काही फरक नाही. मग नामदेवराय सांगतात देवा
तिथं देव आहे, आई जा आणि ओवाळा. मला सांगायचं एवढंच आहे, ज्याला स्वत्वाची जाणीव नाही, ज्याला माहित नाही की हे कोणामुळं चाललंय, तो ज्ञातात आहे, तो अज्ञानी आहे. मग इथे ज्ञान म्हणजे ते जिथं भगवंताची ओळख व्हावी. म्हणून माझी विनंती, माझा अहंकार मरावा, माझा दादला मरावा आणि माझ्या खऱ्या दादल्याशी माझं विवाह व्हावा, माझं लग्न व्हावं आणि माझं त्याची गाठ भेट व्हावी. माझ्या जीवनातले सगळे षडविकार मारावे, सगळीच मरुदी. एक जनार्दन समदे जाऊ दे, एक जनार्दन सगळे जाऊ दे, जनार्दन सगळेच जाऊ दे, एक जनार्दन एकटेच राहू दे मला, सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला. सगळ्यांचीच आहुती द्यायची, सगळ्यांनाच मारायचं. कसं शक्य आहे? माऊली अगदी सोपं सांगतात. हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. अगदी सगळं जळेल, अगदी सोपं आहे, फक्त मुखात त्याचं महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणा, घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील, सगळं काही जळेल, फक्त विनंती एवढीच आहे की मुखात त्याचं नाम पाहिजे. कसं? आम्ही सांगतो ना, प्रेमानं. दोन्ही हात वरी करा, दोन्ही प्रेमाने. लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंदा, राधा गोविंदा रखुमाई